तर सगळ्यांना एक विनंती की आपण जोरदार एकदा घोषणा देऊ, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. म्हणजे आता जोश आहे कळालं, एक 10 मिनिटात मी भाषण माझं आटोपत घेईन. तसंच एक खंत आहे की जेव्हा स्वातंत्र्य सैनिकांचं, त्यांच्या नातेवाईकांचं, माजी सैनिकांच्या नातेवाईकांचं इथं आपण सत्कार करत होतो, थोड्या टाळ्या कमी पडल्या. त्यांचं कौतुक, त्यांचं आभार, त्यांचं अभिवादन करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांचं कार्य फार थोर आहे. आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं सगळ्यांचं अभिवादन करूया. जसं अगोदरच्या प्रस्ताविकामध्ये सांगितलं, अगोदरच्या वक्त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की इंग्रजांनी आपल्यावर 200 वर्ष राज्य केलं, 150 वर्ष राज्य केलं. तर ह्या जो आपण स्वातंत्र्य लढा तो सुरू केला तो 1857 पासून. झाशीची राणी आपण सर्वांना माहिती आहे, आपण त्यांचं कार्य आपण बघितलंय, वाचलंय, वेगवेगळ्या सिरियल्स मधून ते बघितलंय. 1857 चा उठाव झाला. त्याच्यानंतर 1885 ला राष्ट्रीय सभेची स्थापना, 28 डिसेंबर 1885 ला स्थापना पुण्यामध्ये झाली. काँग्रेसची स्थापना आपण जसं म्हणतो इंडियन नॅशनल काँग्रेस असेल. त्यानंतर 1885 चा काळ बघितला. 1885 ते 1905 आपण बघतो की जहाल विचारांचा एक गट होता काँग्रेसमध्ये. त्यांनी ते कार्य पुढे नेलं आणि त्यातलं एक सर्वात मोठं असंतोषाचे जनक ज्यांना असं संबोधलं जातं ते लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा या वृत्तपत्राची स्थापना केली. त्यांनी ते वर्तमानपत्र सुरू केलं. नंतर आपण वाचण्यात आलेलं आहे की 1897 ला जेव्हा पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती, त्यानंतर आपण तिथल्या कमिशनरची हत्या, रँड हा कमिशनर होता, त्याची हत्या केली आणि तो एक उद्रेक, जनभावनेचा उद्रेक तिथून सुरू झाला. नंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1902 मध्ये 1902-3 मध्ये अभिनव भारत संघटनेची स्थापना केली. त्यानंतर त्यांचं कार्य लंडन मध्ये गेलं. त्यांनी खूप मोठं कार्य या देशासाठी केलेलं आहे. नंतर पुढचा आपण इतिहासाचा टप्पा जर बघितला तर 1905 ला लॉर्ड कर्झन यांनी पश्चिम बंगाल, आपण जो आता म्हणतो पश्चिम बंगाल आणि जो आताचा बांगलादेश आहे तो पूर्व बंगाल, याचं विभाजन केलं. म्हणजे आपण जर एक बघितलं की इंग्रजांचं एक धोरण होतं, फोडा आणि राज्य करा. म्हणजे मुस्लिमाचा एक प्रदेश होता, एक हिंदूचा बहुजन प्रदेश होता, मग त्यांच्यामध्ये एक फूट टाका आणि आपलं राज्य करा. नंतर तो एक उद्रेक झाला. आपण एक वंगभंग आंदोलन केलं आणि 1911 ला ब्रिटिशांना त्याबाबत माघार घ्यावी लागली आणि त्यांनी ते परत जे धोरण आखलं होतं 1905 मध्ये त्यांनी ते माघार केलं. नंतर आपल्या पटलावर आले ते महात्मा गांधीजी, ज्यांनी 1920 ला असहकार चळवळ सुरू केली आणि एक देशाला नवी दिशा दिली. आणि त्यानंतर 1947 पर्यंत आपण जर कालावधी बघितला तर मिक्स्ड आहे. म्हणजे गांधीजींचंही कार्य खूप मोठंच आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु त्याच वेळेस 1928 ते 1931 मध्ये भगतसिंग असतील, सुखदेव असतील, राजगुरुजी यांनी एक क्रांतिकारक चळवळ उभा केली आणि 1931 मध्ये जे कार्य आपण बघितलं ते अतिशय थोर कार्य आहे. त्याचं आजही आपण जर मेस्मरायझेशन केलं तर आपल्या शरीरावर काटा, अंगावर काटा येतो. नंतर 1935 ला नवीन एक कायदा झाला. त्यानंतर प्रांतिक ठिकाणी काँग्रेसची सरकार स्थापन झाली. 1940-42 च्या कालावधीमध्ये आपण 9 ऑगस्ट 1942 ला क्विट इंडिया मुवमेंट सुरू केली आणि तिथून खरा आपल्या स्वातंत्र्याचा एक मुहूर्तमेढ आपण सुरू झाला असं एक म्हणू शकतो. आणि 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. तर हा 100 वर्षाचा लढा आहे, हा काही आपल्याला सहजासहजी मिळालेला नाही. त्यामुळे या लढ्याचं आपल्याला नेहमी एक आठवण यायला पाहिजे, ते आपण नेहमी स्मरणात ठेवायला पाहिजे आणि त्याचा नेहमी पुनरुच्चार करायला पाहिजे. माननीय पंतप्रधान मोदीजींनी जे आव्हान केले त्यासाठीच हे कार्यक्रम आपण घेत आहोत. परंतु ते भारताचं स्वातंत्र्य झाला, परंतु हा जो हैदराबाद निजाम प्रदेश होता त्याच्यासाठी काय 13 महिन्यानंतर आपण स्वतंत्र झालो. ऑपरेशन पोलो, तत्कालीन गृहमंत्री सरदारजी वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोलो हे सुरू केलं आणि 17 सप्टेंबर 1948 ला हा निजामकालीन प्रदेश देखील भारतामध्ये समाविष्ट झाला. असं हे 100 वर्षाचं कार्य आहे, त्याचं आपण सदैव आठवण ठेवायला पाहिजे आणि त्या आठवणीमधून एक प्रेरणा घेतली पाहिजे. आजकाल जर आपण बघितलं तर एक सोशल मीडिया आहे,
काही फॉरेन एंटिटीज पण आहेत जे की आपल्या भारताचं स्वातंत्र्य कुठेतरी मिटवू इच्छित आहेत. एक हेट स्पीच असतो, हेट स्पीच मध्ये एक दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करायची, समाजामध्ये तेढ निर्माण करायची, म्हणजे जी काय ब्रिटिशांची राजकीय प्रवृत्ती होती की फोडा आणि राज्य करा, तसंच काही लोकांचं आजही चालू आहे. तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामधले कलम 14, 19, 21, 32 याचं नेहमी स्मरण करायला पाहिजे. आपण एक गोष्ट म्हणतो की आपण अधिकार बघतो, माझे अधिकार काय, माझे कॉन्स्टिट्यूशनल राईट काय, माझे फंडामेंटल राईट काय, बरोबर तहसीलदार साहेब आपण हे नेहमी वाचलो. परंतु लोकांनी आर्टिकल 51A आपल्यापैकी काही जणांनी ते वाचलं असेल, विद्यार्थी मित्रमैत्रिणी. आर्टिकल 51A मध्ये स्पष्ट लिहिले की आपलीही काही कर्तव्य आहे. म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू, अधिकारी आहे आणि कर्तव्य आहे. जोपर्यंत आपण चांगले कर्तव्य करत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या अधिकाराविषयी मागणी करण्याचा अधिकार नाही. जोपर्यंत आपण आपले कर्तव्य पूर्ण करत नाही तोपर्यंत आपण आपल्या अधिकाराबद्दल बोलू शकत नाही. तर निश्चितच आपले जे कर्तव्य आहेत त्यामध्ये भारत मातेचं संरक्षण असेल, इथली जी जुनी इमारत असतील, पर्यावरण असेल, याचं संरक्षण करणे आपलं काम आहे. तर निश्चितच माझं विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आव्हान आहे की आपण ज्याप्रमाणे आपले अधिकार मागतो त्याप्रमाणे आपल्या कर्तव्याची जाणीव आपल्याला पावलोपावली पाहिजे. आणि आपण आपले कर्तव्य जर बजावले तर निश्चितच भारत देश 2047 पर्यंत आत्मनिर्भरही होईल आणि जागतिक महासत्ताही होईल. आता अगोदरच्या वक्त्यांनी एक सांगितलं की सैनिकांचे खूप प्रश्न आहेत, निश्चितच आहेत, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु आता आम्ही महसूल सप्ताह 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा जो महसूल सप्ताह साजरा केला, त्याच्यामध्ये दिनांक 5 ऑगस्टला आम्ही सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम घेतला. महाराष्ट्र शासनाने यावर्षी जो आम्हाला एक आखून कार्यक्रम दिला होता त्यामध्ये एक दिवस हा पूर्ण डेडिकेटेडली आम्ही सैनिक हो तुमच्यासाठी राबवला. जिल्हास्तरीयवर हा कार्यक्रम झाला. त्याच्यामध्ये 7 वर्षापासून जे प्रकरण प्रलंबित होते, सेलू तालुक्यामधलंच एक प्रकरण आहे, ते प्रलंबित होतं, ते आम्ही तात्काळ त्या दिवशी त्याचं निराकरण केलं, त्यांची समस्या सोडवली. तर आता माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी 7 ऑगस्टला आम्हाला सांगितले की दर 3 महिन्याला सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम घ्यायचा, कारण तुम्ही दिलेलं बलिदान, तुम्ही केलेली प्राणाची आहुती हे आमच्यासाठी सर्वोपरी आहे आणि तुमच्यासाठी जे आम्ही कार्य करणार आहोत त्याचं मूल्य फार कमी आहे. त्यामुळं आम्ही तुमच्यासाठी दर 3 महिन्याला हा कार्यक्रम घेऊ इच्छितो. सर्व प्रशासनातले अधिकारी, सर्व प्रशासनातील घटक येथे उपस्थित राहून तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अजून एक सांगायचं की एक जाता जाता की कोणताही शासकीय कार्यक्रम जर असला तर त्याला रिस्पॉन्स फार कमी असतो. बोराडेजी, तुमच्या एखाद्या पार्टीचा कार्यक्रम असला किंवा दुसरा काही कार्यक्रम असला तर लोकसंख्या भरपूर असते, बरोबर? नाही आणावी लागते. परंतु आज शासकीय कार्यक्रम आहे, अतिशय चांगली उपस्थिती सेलूकरांची आहे. सेलू हे सांस्कृतिक शहर आहे आणि निश्चितच येथे आल्यावर मलाही खूप आनंद होतो, अभिमान वाटतो. आपण दिलेली उपस्थिती ही आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. फक्त इथं जाता जाता आपल्याला एकच करायचं की जे आपण पंचप्राण शपथ घेतली आहे, जे आपण हुतात्म्यांना अभिवादन केलंय त्याचं स्मरण आपण कायम मनात ठेवावं आणि ज्यांनी आपल्यासाठी बलिदान दिले, ज्यांनी आपल्यासाठी आपल्या जीवाची आहुती दिली त्यांचं स्मरण करणं आणि हे स्वातंत्र्य अबाधित ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे असं समजून आपण इथून हा संदेश घेऊन जावा अशी माझी सर्वांना विनंती आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर